सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर हे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याची मागणी तिथं अनेक दिवस चालू आहे आणि अध्यक्ष महोदय गावकऱ्यांची सतत आग्रह आहे। या ग्रामीण रुग्णालयात सिद्धी शहरातील 25 गावांचा समावेश असून तेथील नागरिकांची संख्या सुद्धा वाढत असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांना पुरेसा आरोग्य सेवा उपलब्ध करणं शक्य होत नाही। शासनाकडे व आरोग्य यंत्रणेकडे वारंवार लेखी स्वरूपात मागणी करून त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तेथील नागरिकांनी इतर मार्गाने सुद्धा टाळ मृदुंगाचा गजर करून व 1537 पेक्षा जास्त निवेदनं देऊन सुद्धा आरोग्य यंत्रणेला जाग न आल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील खासदार आमचे अमर काळेसाहेब व इतर प्रतिनिधींनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलंय आता आणि मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवलंय। या मागणीला पाठिंबा देण्यासाठी हिंगणघाटचे माजी आमदार, बाजार समितीचे सदस्य, सभापती या सगळ्यांनी भेट दिलेली आहे। माझ्या माहितीने तिथले आमदार महोदय देखील या वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करावं याच्या मागणीला पाठिंबा देणारे आहेत आणि म्हणून अनायसे सिंधी रेल्वेचं नशीब एवढं चांगलं आहे की तो प्रश्न काढता काढताच तुम्ही आत आला आणि त्यामुळे सिंधी रेल्वेला जे ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यांची आग्रही मागणी आहे की ग्रामीण रुग्णालयात रूपांतर त्याचं व्हावं।